उन्हाळा म्हटलं तर संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये भरपूर मच्छर येतात आणि बऱ्याचदा मग आपल्याला नेट वापरावी लागते किंवा असे काही केमिकल वापरावे लागतात की त्यामुळे मग लहान मुलं जर घरामध्ये असेल तर त्यांच्यावरती सुद्धा तो केमिकलचा परिणाम होऊ शकतो. मग तुम्ही ना एकदा हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा. उन्हाळ्यामध्ये गरमी फार असते त्यामुळे आपण टेरेसवर वगैरे सुद्धा झोपायला जात असतो. मग अशा वेळेस आपल्याला नेटच वापरावं लागतं कारण मच्छर एवढे असतात. सो तुम्ही जर हा हॅक वापरला ना तर तुम्ही बिंदासपणे अगदी दारं खिडक्या जरी उघड्या ठेवल्या ना तरी सुद्धा घरामधील जे मच्छर आहेत ना ते नक्की जातील. आपल्याला काय करायचं आहे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला माहिती असेल लसूण हा भरपूर तिखट असतो आणि लसणाला एक उग्र वास असतो. जर आपण हाताने जर लसूण सोलला तर आपल्या हाताचा सुद्धा प्रचंड असा उग्र वास येतो. तर बस आपल्याला ह्याच लसणाचा वापर करायचा आहे. लसणाने घरातील पाल तर जाते पण मच्छर सुद्धा जातात आणि घरामध्ये जर फार कुंबट वास येत असेल तर अशा वेळेस एकदा ना हा उपाय नक्की ट्राय करून बघा. आपल्याला लसणाची साल वगैरे काही काढत बसायचं नाही आहे. अशा पद्धतीने ओबड-धोबड ते ठेचून आपल्याला घ्यायचं आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आपण इकडे घेतलेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता आपण एक ओबड-धोबड हे ठेचलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 कापूरच्या वड्याची अशी पावडर करून टाकायची आहे. घरामध्ये कुंबटवास येतो ना, तर अशा वेळेस तुम्ही कापूर नेहमी जाळला पाहिजे जेणेकरून घरातील कुंबटवास सुद्धा नक्की जातो आणि मच्छर येत असेल तुम्हाला दुसरं काही करायचं नसेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही फक्त कापूर जरी जाळला ना, तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी सुद्धा येते आणि त्याचबरोबर घरामध्ये जर किडे वगैरे झाले असेल ते सुद्धा जातात. आता आपल्याला 2 तेजपत्त्याची पानं घ्यायची आहेत आणि ती अशा पद्धतीने तोडून टाकायची आहेत. लक्षात घ्या आपण इकडे कडुलिंबाची पानं घेतली तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे. एक्स्ट्रा तुमच्याकडे असेल तर नक्की त्याचा वापर करा. मच्छरांसाठी कडुलिंबाची पानं हे एकदम कारगर आहेत. माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी घेतली नाही आहे. तुम्हाला तेजपत्ता सुद्धा घ्यायचा आहे आणि कडुलिंबाची पानं सुद्धा घ्यायची आहे. 2 ते 3 लवंग घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने हे बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मोहरीचं तेल. जर तुमच्याकडे कडुलिंबाचं तेल असेल तर उत्तम. नसेल कडुलिंबाचं तेल तर मोहरीचं तेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि मोहरीचं तेल जरी नसेल तर जे खायला तुम्ही तेल वापरता भाजी वगैरे बनवण्यासाठी त्याचा वापर केला तरी चालेल. पण मोहरीच्या तेलाने आणि कडुलिंबाच्या तेलाने खूप जबरदस्त असा रिझल्ट येतो. आता आपण जे सगळे इन्ग्रीडियंट घेतले होते ते या तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा एकदम जबरदस्त असा रिझल्ट येतो. आता आपल्याला काय करायचं आहे तर हे व्यवस्थितरित्या मंद आचेवरती आपल्याला हे पूर्ण जोपर्यंत लसूण हा पूर्ण असा जळत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे तेलाचा जो काही गॅस आहे तो सुरूच राहू द्यायचा आहे. म्हणजे यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट घातलेले आहे ते सगळे ह्या तेलामध्ये उतरतात आणि ह्या तेलाला लसूण, तेजपत्ता, लवंग आणि कापूरचा स्ट्रॉंग असा स्मेल येतो. म्हणजेच काय होतं आपण ना एकदा हे बनवून ठेवलं तर आपल्याला हप्ताभर अगदी बघायचं काम नाही आहे. फक्त तुम्हाला हे कधी वापरायचं, कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगते. तर काय करायचं की संध्याकाळच्या टायमाला जर आपले दारं खिडक्या ओपन असल्या तर मग मच्छर भरपूर येतात आणि जर तुमच्या गॅलरीमध्ये भरपूर झाडं वगैरे असेल तर झाडांच्या आजूबाजूला किंवा कानाकोपऱ्यात सुद्धा मच्छर असतात. मग तिथे तुम्हाला हे जे मी समोर सांगणार आहे हे ट्राय करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे. सकाळी तर मच्छर आपल्या घरामध्ये नसतात, ते निघून गेलेले असतात. संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे. आता तुम्ही बघा लसूण व्यवस्थित असा लालसर होत आहे. तुम्ही हे जे आहे हे यासाठीच नाही तर ह्या तेलाचा वापर तुम्ही जर घरामध्ये कुंबट वास येत असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या तेलाचा वापर करू शकता आणि एकदाच तुम्ही हप्ताभराचं तेल बनवून सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे ऑल इन वन आहे. उन्हाळ्यामध्ये मच्छराची समस्या भरपूर होते त्यामुळे आपण हे बनवत आहोत. गॅस बंद केलाय. आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवूयात. तुम्ही हा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक आणि फॉलो नक्की करा. या पद्धतीने लसूण बघा पूर्ण जळालेला आहे आणि सगळा जे काही इन्ग्रेडियंट आहे त्याचा पूर्ण अर्क आता या तेलामध्ये उतरलेला आहे. तुमच्या घरभर पूर्ण स्मेल याचा नक्की येईल. नंतर ना तुम्हाला असा दिवा घ्यायचा आहे. रोज संध्याकाळी तुम्हाला हे करायचं, थोडंच तेलाचा वापर करायचा. एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे तेल ठेवू शकता. अशा पद्धतीने आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तुम्हाला कलर तुम्ही बघू शकता तेलाचा पूर्ण काळपट झालेला आहे. पूर्ण अर्क आता याचा उतरलेला आहे. पूर्ण इन्ग्रेडियंटचा अर्क या तेलामध्ये उतरलेला आहे. आता तुम्हाला दररोज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे. घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये म्हणा किंवा मग गॅलरीमध्ये खूप झाडं-झुडपं असेल तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. डेली तुम्हाला हे करायचं आहे. तुमच्या घरातील मच्छर नक्की जातील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि फेसबुकला बघत असणार तर लाईक, फॉलो करा. बाय.